दादा जिवंत, पुरावा भेटल्याच्या चर्चा, 6वी बॉडी, 8:37ला झालेला कॉल आणि तो मेसेज. 1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतात. 12 जानेवारीचे विलिनीकरण नको, त्याच लोकांना अजित पवारही नको होते. पवारांची घाई अंगलट आली, नाहीतर आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असता. नेमकं घडलंय का? विमानात 6 जण होते तर 5 जणांची बॉडी कशी मिळाली? 8:45ला हा अपघात झाला. 8:37ला फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकाऱ्यासोबत बोलत होते. तो मेसेज व्हायरल होतोय की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतोय. काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत. काही लोक म्हणतात नाही, हा घातपात नाही तर हा अपघात आहे. चर्चा, शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येतात. राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या गेल्यात. अमोल मिटकरी यांनी अजून एक नवीन खुलासा केला. अजित पवार ज्या विमानात होते त्यात अपघाताच्या वेळी कुणीतरी 6वा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होता, असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती देण्यात आलेली नाहीये. गेल्या काही दिवसात समोर आलेले दावे, विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यामुळे या प्रकरणाला आता एका मिस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले. अजित पवार यांच्या निधनानंतर आतापर्यंत कोणकोणते दावे करण्यात आलेत समजून घ्या. दावा 1. सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात 6 जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली. त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचंही वृत्त आलं. दावा क्रमांक 2. काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली. एकूण 6 जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात 5 जणांचे मृतदेह हाती लागली. दावा क्रमांक 3. अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय. पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला, परंतु रनवेच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळले. परंतु अपघाताच्या CCTVतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय. याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता हे यातून स्पष्ट होतंय. दावा क्रमांक 4. अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा. परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा करण्यात आलाय. घड्याळ घटनास्थळी नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितलंय, तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात घड्याळ होतं. दावा क्रमांक 5. अपघातात अजित पवार यांची मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची व्यक्त केलेली शंका आणि लगेचच पवारांनी घातपात नाही तर अपघात असल्याची दिलेली माहिती. दावा क्रमांक 6. ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताना तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन देऊन हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नका असं सांगितलंय. दावा क्रमांक 7. राजेश टोपे यांनी 7:30 वाजताच आपल्याला अपघाताची माहिती मिळाल्याचा केलेला दावा. दावा क्रमांक 8. अपघाताच्या दिवशी सकाळी 8:37 त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याचं एक कॉल रेकॉर्डिंग अजित पवारांचे समर्थक श्रीजित पवार यांनी दाखवली. जर 8:37 पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना 7:30 वाजता अपघाताची बातमी कोणी दिली? आता राजेश टोपे यांनी आपल्याकडून चुकीने वेळेचा टायमिंग सांगितला गेला असल्याचं म्हटलं गेलंय. दावा क्रमांक 9. एका सरपंचांनी स्टेटमेंट केलंय की विमानातून मी कुणाला तरी खाली पडताना पाहिलंय. दावा क्रमांक 10. विमानाचे इंजिन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते. थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या जाण्यासोबतच अनेक प्रश्न देखील निरुत्तरी सोडलेत. अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व कोड्यांची प्रश्न सोडवली असती. परंतु आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे, प्रतिदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाणारे ठरतात.
आणि त्यामुळेच प्रश्न तयार होतोय की 12 जानेवारीचे ज्यांना विलिनीकरण नको होते त्याच लोकांनी अजित पवारांचा घातपात घडवून आणला का, हा पहिला प्रश्न. 1-2 नाही तर 10 दावे अजित पवारांचा घातपात असल्याकडे बोट दाखवतात. तर काही लोक दादांची बॉडी ही 6व्या व्यक्तीची होती, 6वा व्यक्तीच नाहीये आणि त्यामुळे दादाच कदाचित जिवंत असतील आणि दी शिवाजी बॉस या मूव्हीप्रमाणे ते परत येतील, अशाही पद्धतीने ग्रामीण भागामध्ये चर्चा रंगताना दिसतात. अर्थात या चर्चा आहेत, शंका आहेत, प्रश्न आहेत, काही कल्पना आहेत, पण अजित पवारांचा मृत्यू हे एक कोड आहे. याबाबत व्यक्त व्हा. व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.